ही आमच्या शाळेची आदर्श जिल्हा परिषद शाळेची एक नेटशेडमध्ये तयार केलेली परसबाग आहे। विशेष म्हणजे या परसबागेचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण परसबाग ही वातानुकूलित आहे। याला वरती टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी फॉगर सुद्धा लावलेले आहे। सेंद्रिय खतामध्ये राहणारी, विशेष म्हणजे याच्यावर कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे वापरल्या जात नाही, काही फवारल्या जात नाही। प्युअर ऑर्गॅनिक अशी सेंद्रिय खताची परसबाग आम्ही तयार केलेली आहे। यामध्ये कुंड्यांमध्ये सुद्धा आम्ही भाजीपाला घेतलेला आहे। या परसबागेचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात ठिबक तयार करून या कुंड्यांमध्ये सुद्धा मेथी, पालक असा वेगवेगळा भाजीपाला आम्ही तयार केलेला आहे। म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भाजीपाल्याचं उत्पादन कसं करायचं आहे या पद्धतीसाठी आम्ही ही नेटशेडमध्ये एक छानशी परसबाग तयार केलेली आहे। याच्यामध्ये आमचे विद्यार्थी पण काम करतात। परसबागेचं वैशिष्ट्य, परसबागेचं महत्त्व किंवा या भाजीपाल्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं म्हणून आमच्या मुली या सुद्धा या परसबागेची देखरेख करत असतात। आणि या परसबागेतल्या या 8वीतल्या मुली रोज भाजीपाला काढतात आणि आमच्या खिचडीसाठी याचा उपयोग करतात। मध्यान्ह भोजन जे आपले PM पोषण योजना आहे त्यासाठी आम्ही याच्यातलं भाजीपाला वापरत असतो। आता सध्या याच्यातलं आम्ही आंबट चुका, सांबार आणि पालक याचा उपयोग करतोय। अजून मिरच्या लागायच्या बाकी आहे, कोबीला कोबी लागायची बाकी आहे। खूप चांगल्या पद्धतीनं ही अशी कोबीची लागवड केलेली आहे। ही पानगोबी आम्ही केलेली आहे। सध्या मिरची आहे याच्यामध्ये आणि इकडून आता टमाटे लावलेले आहे। खूप छान पद्धतीचे टमाटे त्याची लागवड केलेली आहे। साईडला तर तुम्ही बघत असाल तर या कुंड्यांमध्ये सुद्धा सध्या भाजीपाला सुरू आहे। तो भाजीपाला वाढायला अजून वेळ लागणार आहे। अशा पद्धतीनं चौकून अशा कुंड्यांमध्ये सुद्धा भाजीपाल्याचा उपयोग आम्ही आमच्या शाळेमध्ये करतोय। आणि हे जे भाजीपाला निर्माण होईल या संपूर्ण भाजीपाल्याचा उपयोग आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगली पोषक अशी खिचडी बनवण्यासाठी करत असतो। आता ही मिरची असेल, सांबार असेल, पालक असेल, पत्तागोबी असेल, टोमॅटो असेल, या सगळ्या भाजीपाल्याचा उपयोग आम्ही आमच्या शाळेतील खिचडीसाठी याचा खास उपयोग करून विद्यार्थ्यांना पोषक अशी मध्यान्ह भोजनामध्ये आम्ही खिचडीचा वापर करत असतो। अशा पद्धतीने या छोट्याशा या 1 गुंठ्याच्या परसबागेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी ही परसबाग निर्माण केलेली आहे। आता सध्या खालच्या कुंड्या आहे, आणखीन वरची सुद्धा एक लाईन कुंड्याची आम्ही लावणार आहोत आणि वरच्या लाईनमध्ये सुद्धा कुंड्यांमध्ये सुद्धा भाजीपाला आहे आणि त्याला ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीनं बोराखेडी शाळेमध्ये या आधुनिक परसबागेचा किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग करून या परसबागेचा आम्ही वापर करतो आहोत आणि ही परसबागेची निर्मिती सुद्धा तयार केलेली आहे।